हाय हॅलो नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत डुबुक वडीची रेसिपी. तर अत्यंत खायला चविष्ट अशी डुबुक वडीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तसेच याला डुबुक वडी असं का नाव दिलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच त्यासोबत हरभऱ्याचा सीझन आहे म्हटल्यावर हरभऱ्याची भाजी तर झालीच पाहिजे, म्हणून त्यासाठी मी तुम्हाला ओल्या हिरव्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपीसुद्धा सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर डुबुक वडीच्या रेसिपीसाठी मी पहिल्यांदा इथं मेथीची भाजी घेतलेली आहे. तिची फक्त पाने खुडून घेतलेत आणि ती छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता तिला आपण या बाउलमध्ये निथळून घेऊया. मी इथं पूर्ण मेथी अशी छान निथळून घेतलेली आहे पाण्यात स्वच्छ धुवून. फक्त पाणी घ्यायच्यात मेथीची, नाही तर मग आपली वडी जी आहे ती अशी कुरतडी लागते, त्याच्यामुळे फक्त पाणी घ्यायचे. तर बघा मी इथं बेसनपीठ घेते. तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल तसं बेसनपीठ घ्यायचं आहे. इथं मी 2च माणसांसाठी करते त्यामुळे मी कमी बेसनपीठ घेतलेलं आहे. आणि मी भाजीसुद्धा अर्धीच पेंडी घेतलेली आहे भाजीची, त्याची फक्त पाने घेतलेली आहेत. आता या बेसनपीठमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले बाकी टाकूया. तर मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे, थोडी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये, आणि आता थोडं जिरं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. जिरं अगदी थोडं टाकायचं आहे. आता थोडासा ओवा घेऊया आणि तो मी असा हातावर चांगला मॅश करते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते. सगळे मसाले तर माझे टाकून झालेले आहेत. आता हे आपण साईडला ठेवू आणि मी भाजी घेते आणि ती छान लहान अशी कट करून घ्यायची. छान चाकूने लहान कट करून घ्यायची ही भाजी. तर बघा भाजी कट करून झाली इथं. आता आपण हे जे पीठ ठेवलेलं त्याच्यामध्ये ही भाजी टाकूया आणि ते पीठ कालवून घेऊया व्यवस्थित. हे बघा कालवून मी असा गोळा बनवलेला आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे पीठ. ते आता झाकून बाजूला ठेवून देऊया. तर भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथं एक कांदा घेतलेला आहे. तो कांदा आता मी एकदम लहान साईजमध्ये असा चिरून घेते. खूप जास्त कोणता मसाला टाकायचा नाही आहे, त्याच्यामुळे कांदासुद्धा एकच घ्यायचा आहे आणि तो अगदी छोटा चिरायचा आहे. मी इथं एक टोमॅटोसुद्धा घेतलेलं आहे, ते सुद्धा लहान साईजमध्ये चिरून घेते. कांदा टोमॅटो चिरून झालेलं आहे आपलं. तर आता मी इथं मसाला घेते थोडासा. मी इथं कोथिंबीर घेतली आहे, थोडा लसूण घेतलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आपण गॅस पेटवून घेऊ. त्याच्यावर कढई ठेवते. कढई तापली की त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडा मसाला तयार करायचा आहे. तर त्या मसाल्यासाठी मी इथं थोडी बडीशेप आणि थोडे धने घेतलेत, साबुत धने. आता ते छान असे लहान गॅसवर भाजून घ्यायचेत. धने छान भाजून घ्यायचेत, करपू द्यायचे नाही आहेत. आता ते मी काढून घेते आणि ते खलबत्त्यामध्ये छान बारीक असे वाटून घेते. गरमच वाटायचे, म्हणजे एकदम इझिली वाटले जातात बघा. 2 मिनटामध्ये याची पेस्ट तयारसुद्धा होते, पावडर. हे बघा, तर पावडर झालेली आहे आपली तयार करून. इतका सुगंध येतो ना, त्याचा छान वास येतो. आता मी इथं खलबत्त्यामध्ये आलं पहिल्यांदा टेचून घेते, त्यानंतर ही कोथिंबीरसुद्धा टाकते त्याच्यामध्ये, आणि आता हा लसूणसुद्धा टाकून हा सगळा मसाला आपण खलबत्त्यामध्ये करून घ्यायचा आहे बारीक.
जर मिक्सरमध्ये करत असाल तर खूप जास्त बारीक करायचा नाही आहे मसाला, एकदम थोडासा मोठा मोठाच ठेवायचा आहे. आणि खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये तर बेस्टच होतो. मसाला तयार आहे आपला. आता कढई तापायला ठेवलेली आहे मी इथं, त्यामध्ये तेल टाकते. आपलं तेल तापलं आहे. आता मी इथं थोडी मोहरी टाकते आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पाने टाकते. आता कांदासुद्धा टाकून घेऊ. कांदा छान परतायचा आहे आता तेलामध्ये. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला गेला की त्याच्यामध्ये चिरलेलं टोमॅटो टाकायचं आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे. आता परतून झाल्यानंतर ते मऊ होण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि 1-5 मिनटासाठी त्याला शिजू देऊया कांदा आणि टोमॅटोला. हे बघा, कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेलं आहे. आता ते पुन्हा परतून घेऊया आपण व्यवस्थित. आणि आता त्याच्यामध्ये आपण जो हिरवा मसाला तयार केलेला तो टाकून घेऊ. मसाला टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्याला. इथं मी थोडंसं लाल तिखट टाकते, त्यानंतर हळद टाकते आणि आपण जो बडीशेप आणि धण्याचा मसाला तयार करून ठेवलेला तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकते. मसाला टाकल्यानंतर इतका छान सुगंध सुटलेला आहे ना त्याचा, सिरियसली खूप छान सुगंध येतो आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि मसाला आपला शिजू देते थोडासा. हे बघा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. थोडासा करपायला लागलेला आहे म्हणून मी त्याच्यात थोडंसं पाणी ओतते. पाणी हळूहळू त्याच्यामध्ये ओतत जायचं आहे मसाल्यामध्ये. तर थोडंसं पाणी ओतून मी त्याला शिजायला ठेवलेलं आहे. 1-5 मिनटानंतर बघा हा शिजला आहे. आता मी त्याच्यामध्ये जेवढं मला पाणी पाहिजे, जेवढी भाजी करायची असेल ना तेवढं पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी ह्याच्यात आणि आता झाकण ठेवायचे जरा वेळासाठी त्याच्यावर. आता याला छान एकीकडे शिजू द्यायचं आहे आपण. झाकण काढायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे लहान गॅसवरच. तर चला, आता हरभऱ्याची भाजीची रेसिपी सांगते मी तुम्हाला. तर मी इथं ओला हरभरा जो असतो मोठा काबुली, तो मी इथं सोलून ठेवलेला आहे. छान ओला ताजा हरभरा, किती सुंदर दिसतोय बघा. आता ह्याची आपण भाजी बनवूया. तर मी इथं सोलून ठेवलेला आहे. आता त्याचा मसाला दाखवते तुम्हाला. तर मसाल्यासाठी मी इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे भरपूर सारा, त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि मिरची खूप घेतलेली आहे मी, कारण मला खूप स्पायसी बनवायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त मिरची घेतलेली आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी मिरची घ्या. ते आपण साईडला ठेवू आणि पहिल्यांदा हे डुबुक वडीचे रेसिपीचं पूर्ण करूया. तर मी ह्याचे पीठ आपण कालवून ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे, एकदम किंचित असा टाकायचा आहे. आणि ते पुन्हा मळून कालवून घेऊन आता मी जी भाजी आपण गॅसवर ठेवलेली शिजायला त्याच्यामध्ये अशा ह्या वड्या हातानेच सोडायच्यात वरून. तर ह्या भाजीला डुबुक वडी यासाठीच म्हणतात की ज्या वेळेला आपण ह्या कंडिशनला ह्याच्यात ह्या वड्या सोडत असतो ना तर त्याचा असा डुबुक असा आवाज येतो, त्यामुळंच कदाचित तिला डुबुक वडी असं नाव पडलेलं असेल. तर माझ्या सगळ्या वड्या इथं सोडून झालेल्या आहेत. मी झाकण ठेवलेलं आहे. 1-2 ते 3च मिनटं शिजवायचे आहे, झाकण ठेवून द्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे त्याचा. आता मी दुसऱ्या गॅसवर इथं कढई ठेवलेली आहे, त्यात तेल टाकते थोडंसं.
त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकली आणि जे कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा मसाला घेतलेला त्याची पेस्ट करून मी या तेलामध्ये टाकलेली आहे. तेल खूप तापलेलं, त्यामुळे मसाला बघा कसा उडला आहे. आता त्याला छान असं परतू द्यायचं आहे, व्यवस्थित परतायचं आहे एकदम. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर पुन्हा परतायचं आहे त्याला. त्यानंतर आपला जो हिरवा हरभरा होता तो सुद्धा मी त्याच्यात टाकते आणि छान परतून घेते. आता आपण चवीपुरतं मीठ टाकू याच्यात. त्या मसाल्याच्या भांड्यामध्येच पाणी टाकून मी इथं या भाजीमध्ये टाकले. पाणी खूप जास्त टाकणार नाही आहे, कारण सुकीच भाजी करायची आहे, त्याच्यामुळे जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी टाकले त्याच्यात. ते आटल्यानंतर सुकी होईल. आता याच्यावर झाकण ठेवू आणि बारीक गॅसवर याला शिजू देऊया आपण साईडला. तर इकडे बघा आपली ही डुबुक वडीसुद्धा शिजून तयार झालेली आहे. खूप जास्त हलवायचं नाही आहे त्याला. एकदा वड्या टाकल्यानंतर अलगद हलवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर ही बघा आपली हिरव्या हरभऱ्याची भाजी आणि ही डुबुक वडी. तर ही डुबुक वडीची भाजी इतकी टेस्टी झाली होती ना, तुम्ही नक्की करून बघा. अशाच गावरान, अनोख्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.